हालेलुया। परमेश्वर के नाम की महिमा हो, क्योंकि वो सदा जीवित रहने वाला परमेश्वर है और अपनी बड़ी दया से वो हम पर अनुग्रह करने वाला परमेश्वर है। उसने हमें जीवित रखा, उसने हमें अपनी करुणा हम पर उंडेल दी, इसलिए हम परमेश्वर का हृदय से धन्यवाद देंगे। और आइए इस समय आज की आराधना हम शुरू करेंगे। हम पढ़ेंगे भजन संहिता 130, जिसमें लिखा है कि परमेश्वर करुणामय परमेश्वर है। हम सब पढ़ेंगे। हे यहोवा, मैंने गहरे स्थानों में से तुझको पुकारा है। हे प्रभु, मेरी सुन, तेरे कान मेरे गिड़गिड़ाने की ओर ध्यान से लगे रहे। हे याह, यदि तू अधर्म के कामों का लेखा ले तो हे प्रभु कौन खड़ा रह सकेगा। परंतु तू क्षमा करने वाला है, जिससे तेरा भय माना जाए। मैं यहोवा की बाट जोहता हूँ, मैं जो से उसकी बाट जोहता हूँ और मेरी आशा उसके वचन पर है। पहरुए जितना भी भोर को चाहते हैं, हाँ पहरुए जितना भोर को चाहते हैं, उससे भी अधिक मैं यहोवा को अपने प्राणों से चाहता हूँ, अपने प्राणों से चाहता हूँ। क्योंकि यहोवा करुणा करने वाला और पूरा छुटकारा देने वाला है। इस्राएल को उससे उसके सारे अधर्मक कामों से वही छुटकारा देगा। आमीन। सचमुच परमेश्वर महान है, वो अद्भुत है। उसका वचन कहता है कि यदि हम अपने अधर्म उसके सामने रखे और उस अधर्म का यदि वो लेखा लेगा तो हम उसके सामने टिक नहीं सकते। लेकिन उसकी दया, उसकी करुणा हम पर है, इसलिए हम बने रहे, इसलिए हम बने हैं, हम जीवित है। आइए हम अपनी आंखें बंद करेंगे और जो करुणा करने वाला परमेश्वर है उसकी ओर हम अपने नजरों को फेरेंगे। थैंक यू जीसस, हालेलुया। धन्यवाद हो ईश्वर। परमेश्वर पिता, आज के सुंदर दिन के लिए हम तुझे धन्यवाद देते हैं। और प्रभु, हम तेरी दया और तेरी करुणा हम याद करते हैं जो तूने हम पर की है राजा। पूरब से जितने पश्चिम दूर है, उतने तूने हमसे हमारे सारे पापों को, अधर्म को दूर किया है राजा। ओ थैंक यू लॉर्ड, थैंक यू मास्टर। हालेलुया, 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 हालेलुया। थैंक यू जीसस, थैंक यू जीसस, हालेलुया। हमारे सारे अधर्म जो बहुत ही गहरे थे, उन सभी को तूने हिम के नाई सफेद कर दिया है राजा। इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं। हमारे पापों से छुड़ाने वाले, ओ हमें चंगाई देने वाले परमेश्वर, हम तुझे धन्यवाद देते हैं। थैंक यू जीसस, हालेलुया, हालेलुया। महिमा तेरी हो, करुणा तेरी हो। थैंक यू ओ और सदा ऊंचाई पर केवल तू रहे राजा। सदा ऊंचे स्थान पर तू रहे प्रभु जी। तू हमारा ऊंचा गढ़ है, तू हमारी चट्टान है प्रभु, जो कभी न ढलने वाली है। थैंक यू जीसस, हालेलुया। रिबोनामा शंदना रबानामा हली रिबीनी मेरी बीरी हिंदी निरिबीनी में शिखाना रबा बाबा बाबा बाबा। यहोवा राजा तेरी महिमा हो। हालेलुया, 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 हालेलुया। थैंक यू जीसस। तेरी बड़ी दया से तू नए दिन को हमारे जीवन में जोड़ता है। यस माय जीसस। आइए उस परमेश्वर की आराधना करेंगे, उसके नाम को ऊंचा उठाएंगे। आज का दिन यहोवा ने बनाया है, उसकी महिमा के लिए, उसकी प्रशंसा के लिए हम गीतों को गाकर उसकी स्तुति करेंगे। Thank you, Jesus. Thank you, Jesus. उसके कुर्बानी को याद करके उसकी आराधना करें। प्यारे मसीहा, तू है मेरा जीवन सहारा और आसरा। मेरे लिए तू क्रूस पर मरा, कैसा अनोखा है प्यार तेरा। प्यारे मसीहा, तू है मेरा जीवन सहारा और आसरा। मेरे लिए तू क्रूस पर मरा, कैसा
है प्यार तेरा। हालेलुया, 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 हालेलुया। उसके बलिदान को याद करके उसकी आराधना करेंगे। आज का दिन उसके कुर्बानी को याद करने का दिन है। आज का दिवस त्याच्या बलिदानाची आठवण करण्याचा दिवस आहे। Thank you, Jesus. Oh, hallelujah. दुनिया की महफिल में मैं था खोया, अंधियारा सारा जीवन था मेरा। पापों के सागर में नैया डूबी थी, अब तो किनारा मुझे मिल गया। दुनिया की महफिल में मैं था खोया, अंधियारा सारा जीवन था मेरा। पापों के सागर में नैया डूबी थी, अब तो किनारा मुझे मिल गया। यारे मसीहा तू है मेरा जीवन सहारा और आसरा। मेरे लिए तू क्रूस पर मरा, ऐसा अनोखा है प्यार तेरा। हालेलुया, हालेलुया। Come on people, हालेलुया, हालेलुया। Lord, we worship you, Lord. We praise you, Jesus. ये खुदा हम तेरी आराधना करते हैं। ये स्वर्गीय पिता हम तेरी आराधना करते हैं। यीशु मसीह हम तेरी आराधना करते हैं। तेरी मोहब्बत का मैं हूँ गवाह, बाहों में दी तूने अपनी जगह। कैसे भूलूं तेरी कुर्बानियाँ, कर ना सकूंगा मैं कर्ज अदा। तेरी मोहब्बत का मैं हूँ गवाह, बाहों में दी तूने अपनी जगह। कैसे भूलूं तेरी कुर्बानियाँ, कर ना सकूंगा मैं कर्ज अदा। यारे मसीहा तू है मेरा जीवन सहारा और आसरा। मेरे लिए तू क्रूस पर मरा, कैसा अनोखा है प्यार तेरा। हालेलुया, worship you, Jesus. Hallelujah. Everybody say Hallelujah. Hallelujah. Hey, 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 hey. La, 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 la. Hey, 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 hey. La, la, la. Thank you, Jesus. तेरी मोहब्बत का मैं हूँ गवाह। यीशु ने कहा, पृथ्वी के छोर तक तुम मेरे गवाही बनोगे।
तेरी मोहब्बत का मैं हूँ गवाह, बाहों में दी तूने अपनी जगह, कैसे भूलूं तेरी कुर्बानियां, कर ना सकूंगा मैं कर्ज अदा। हाँ प्रभु, थैंक यू जीसस, ला ला Thank ला you, ला Jesus. ला। सचमुच प्रभु, तूने हमसे इतना प्रेम किया कि अपने इकलौते को तूने हमारे लिए दे दिया, Praise you, Jesus. और उसका बलिदान हमारे जीवन में व्यर्थ नहीं, Worship Lord. उसका बलिदान हमारे जीवन में काम करने वाला। थैंक यू जीसस। उसका बलिदान हमसे हमारे जीवन में हमें उसके प्रेम से भर देता है, इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं राजा। तेरी स्तुति और तेरी महिमा गाते हैं, यीशु के नाम से ये विनती करते हैं, सुन और ग्रहण कर। आमीन। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। सो प्रभू येशूच्या नावामध्ये सो प्रभु यीशु के नाम से न्यू आगापे फेलोशिप तर्फे न्यू अगापे फेलोशिप की ओर से मी पास्टर संदीप गायकवाड आणि सिस्टर प्रीती गायकवाड मैं पास्टर संदीप गायकवाड और सिस्टर प्रीति गायकवाड आणि आम्ही तुमचं आज ऑनलाईनच्या या सभेमध्ये स्वागत करत आहोत और इस ऑनलाइन के सभा में हम आपका स्वागत करते आणि हैं, परमेश्वरला प्रत्येकदा आम्ही धन्यवाद और देऊया. फिर से एक बार परमेश्वर को हम धन्यवाद देते हैं। कारण परमेश्वराचं राज्य बायबल आम्हाला असं सांगतं. बाइबल हमें ऐसा बताती कि परमेश्वर का राज्य, लोक शुभ वर्तमान 12वा अध्याय लुका सुसमाचार इसका 12वां आणि तिथं असं अध्याय, लिहिलेलं और आहे वहाँ पे ऐसा लिखा है, आणि त्याच्या राज्याचा कधी शेवट होणार नाही उसका राज्य का कभी अंत न होगा, आणि कदाचित सगळं जग बंद असेल कदाचित सभी संसार बंद हो जाएगा, आणि सगळी दुनिया बंद असेल सारी दुनिया बंद हो आणि जाएगी, भारत देश बंद असेल. और भारत देश बंद हो आज जाएगा। सकाळी मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. लेकिन आज सवेरे में एक बात आपको आणि बताता त्याच्या हूँ, अभिवचनानुसार और उसके वचन के अनुसार सर्व काही बंद आहे, सब कुछ बंद है, पण आराधना सुरू आहे. लेकिन आराधना चालू है। कारण बायबल आम्हाला असं सांगतं, लेकिन क्योंकि बाइबल हमें ऐसा बताती है, कारण त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही उसका राज्य का कभी भी अंत न होगा, आणि त्याचं राज्य कधीच संपणार नाही. और उसका राज्य कभी भी खत्म नहीं होगा। आणि प्रभू येशू येऊ पण या पृथ्वी तलावर त्याची आराधना सुरूच राहणार. प्रभु यीशु आने तक इस पृथ्वी के ऊपर उसकी आराधना शुरू ही रहेगी। आणि कोणीतरी जग बंद करू शकतं, कोई संसार बंद कर सकता है, आणि कोणीतरी भारत बंद करू शकतं, कोई भारत बंद कर सकता आणि है, कोणीतरी तुम्हाला आणि मला कधीच बंद करू शकत और नाही. कोई आपको और मुझे कभी बंद नहीं कर कारण सकता, येशू असं म्हणाला, क्योंकि यीशु ने ऐसा आणि कहा, परमेश्वराचं राज्य और परमेश्वर का हे राज्य तुमच्यामध्ये आहे. और वो आप में है। आणि आज सकाळी मला तुम्हाला सांगू द्या, और आज सवेरे मुझे आपको बताने आणि दो, आम्हाला कोणी बंद करू शकत हमें नाही, कोई बंद नहीं कर आणि सकता, आराधना कोणी बंद करू शकत नाही. आराधना कोई रोक नहीं सकता, कारण देवाचं जे राज्य आहे क्योंकि परमेश्वर का जो राज्य ते है तुमच्या आणि माझ्या आतमध्ये वो आहे. आपके और मेरे भीतर है। आणि सर्व काही बंद होऊ शकतं, सब कुछ बंद हो सकता पण है, परमेश्वराचं राज्य कधीच बंद होत नाही. परमेश्वर का राज्य कभी भी बंद नहीं आणि आज होगा। सकाळी मला तुम्हाला एक चांगली बातमी सांगू आज द्या, सवेरे एक अच्छा समाचार मैं आपको बताता आणि हूँ, ते राज्य और वो राज्य आणि स्वर्गीय राज्य स्वर्गीय आणि राज्य परमेश्वराचं साम्राज्य और परमेश्वर का साम्राज्य, आणि ते तुमच्या आणि माझ्यामध्ये और वो आहे. आप में और मेरे भीतर आणि है। कधीतरी तुम्हाला कोणीतरी असं विचारल, कभी तो भी आपको कोई ऐसा पूछेगा, आणि देवाचं राज्य कुठं आहे, और परमेश्वर का राज्य आणि सकते हो? देवाचं राज्य माझ्यामध्ये आहे, परमेश्वर का राज्य मेरे भीतर आणि है, देवाचं राज्य माझ्यासारखं आहे. और परमेश्वर का राज्य मेरे समान है। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द आणि लॉर्ड। म्हणून प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद असो. और इसलिए प्रभु यीशु के नाम को धन्यवाद हो। आणि खूप मोठी जबाबदारी घेऊन आम्ही पती पत्नी परमेश्वराच्या सेवेमध्ये काम करत आहोत. बहुत बड़ी जिम्मेदारी लेकर हम पति पत्नी परमेश्वर की सेवकाई में काम कर रहे आणि हैं। खूप कठीण असं आहे, बहुत कठिन है, आणि आठवड्यातून 3 वेळेस प्रचार करणं, हफ्ते में 3 बार प्रचार करना बहुत कठिन है, आणि परमेश्वराची कृपाच आहे. और प्रभु की कृपा ही है। की मला वाटतं 3रा-4था महिना सुरू आहे, मुझे ऐसा लगता है कि 4था या 3रा महीना चालू है, आणि परमेश्वरला त्याच्या मेंढरांची काळजी और आहे. परमेश्वर की उसके भेड़ों की चिंता है। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। परत एकदा प्रभू येशूच्या नावाला मी धन्यवाद देत, फिर से एक बार प्रभु यीशु के नाम को धन्यवाद देते हुए, आणि मी परमेश्वराच्या वचनाकडे सातत्यानं पुढे जाऊ. और परमेश्वर के वचन की ओर हम निरंतर बढ़ेंगे। आणि आज सकाळी मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला आज सांगायची आहे. सवेरे एक महत्वपूर्ण बात मुझे आपको बतानी आणि है। पुष्कळ जण मला फोन करून असं म्हणतात, बहुत से लोग मुझे फोन करके ऐसा कहते आणि हैं, आराधना कधी सुरू होणार पास्टर,
कब आराधना शुरू होगी, कधी आराधना सुरू होणार. कब आराधना चालू होगी. आणि मग मी त्यांना असं सांगतो, और फिर मैं उनको ऐसा बताता हूँ, आराधना बंद कधी झालेली आहे, आराधना बंद कभी होगी, किती कभी हुई की ती सुरुवात कि व्हावी. वो शुरू होगी. आणि पुष्कळांना अजून समजलं और नाही. बहुतों को अभी तक नहीं समझ में आणि आया, आराधना ही सातत्यानं सुरू आहे, पुष्कळांना अजून समजलं और नाही. बहुतों को समझ में नहीं आया कि आराधना ये निरंतर चालू है. आणि पुष्कळ जण ऑनलाईन वचन ऐकत बहुत से लोग ऑनलाइन वचन सुनते हुए आणि असं आपल्या आतमध्ये इमॅजिन करतात और अपने अंदर ऐसी कल्पना करते हैं की आम्ही जणू की आता न्यू आगापे चर्च मध्ये आलेलो आहोत. अभी हम न्यू अगापे चर्च में आए हैं, ऐसा ही उनको महसूस होता आणि है. घरात बसून जे आराधना करतात और घर में बैठ के जो आराधना करते हैं आणि ऑनलाईन वचन ऐकताना त्याने असं आपल्या स्वतःला समजूत घालतात. और ऑनलाइन वचन सुनते हुए वो अपने खुद को समझौता करते हैं. नो आम्ही नो प्रॉब्लेम, आम्ही मोबाईल वर लाईव्ह वचन ऐकत आहोत. कोई समस्या नहीं कि हम मोबाईल पे ऑनलाइन वचन सुन रहे आणि हैं. जणू की आम्ही आता आमच्या मोठ्या हॉल मध्येच एकत्र आहोत. और जैसा कि हम अपने बड़े हॉल में ही इकट्ठा हो गए आणि हैं. पुष्कळ जण मला असं और म्हणतात. बहुत से लोग मुझे ऐसा कहते आणि हैं. तुमचं आणि सिस्टरांचं वचन आम्ही बघत असताना आपका और सिस्टर का वचन हम सुनते देखते हुए, आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही चर्च मध्ये एकत्र आलेलो आहोत. और हमें ऐसा लगता है कि हम चर्च में इकट्ठा हो गए आणि हो. चर्च मध्ये ते एकत्र येत आहेत. और चर्च में वो इकट्ठा हो रहे हैं. आणि चर्च मध्ये ते एकत्र येणार आहेत. और चर्च में वो इकट्ठा होने वाले हैं. आणि ह्याच त्या विचारामध्ये ते लोक स्वतःमध्ये गुरफळून गेलेले और आहेत. इन्हीं सारे विचारों में वो गुंग हो गए हैं. आणि परमेश्वराचं राज्य ज्याला अजून समजलं नाही, और परमेश्वर का राज्य जिनको अभी तक समझ में नहीं आया, त्याला कलीसिया कधीच समजणार और नाही. उनको कलीसिया कभी भी समझ आणि में त्यांना नहीं आएगी. आराधना कधीच समजणार उनको नाही. आराधना कभी समझ में नहीं आएगी. आणि मंडळी विषय बायबल मध्ये अनेक ठिकाणी उल्लेख केलेला और आहे. कलीसिया के बारे में बहुत बार बाइबल में बताया गया है. आणि पुष्कळ ठिकाणी बायबल मध्ये सांगितलेलं बहुत आहे. से बार बाइबल में बताया गया है. आणि मंडळीला पुष्कळ वेळेस वेगवेगळ्या प्रकारचं दर्शक देण्यात आलेलं आहे. कलीसिया को बहुत बार अलग अलग प्रकार का दर्शक बताया गया है. मंडळीला अनेक वेळेस मोहरीच्या दाण्याविषयी उल्लेख केलेला आहे. राई के दाने के समान कलीसिया को दर्शाया गया है. आणि बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे. बाइबल में ऐसा लिखा आणि है, देवाचं राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखं आहे. परमेश्वर का राज्य राई के दाने के समान आणि जिथं है. देवाचं राज्य आहे तिथं मंडळीचं उपमा आहे. जहाँ ऐसा लिखा है कि परमेश्वर का राज्य वहाँ पे कलीसिया दर्शाती है. जिथं कुठं देवाचं राज्य आहे तिथं मंडळीला दर्शवत आहे. जहाँ पे ऐसा लिखा गया है कि परमेश्वर का राज्य वहाँ कलीसिया ये शब्द दर्शाता आणि है. येशू म्हणाला ते राज्य आता तुमच्यामध्ये और आहे. यीशु ने कहा कि वो राज्य अभी आप में है. मग मंडळी कोण आहे? तो फिर कलीसिया कौन है? बोला मी मंडळी आहे. बोलो मैं कलीसिया हूँ. मी एक चर्च आहे. मैं एक कलीसिया हूँ. मी एक परमेश्वराचं मंदिर आहे. मैं एक परमेश्वर का मंदिर हूँ. आणि पुष्कळ वेळेस मंडळीला वेगवेगळ्या प्रकारची उपमा देण्यात आलेली आहे. बहुत से बार कलीसिया को अलग अलग प्रकार दर्शाया गया है, बताया गया है. आणि एका ठिकाणी त्याला मोहरीच्या दाण्याचं उदाहरण दिलेलं आहे. एक जगह पे राई के दाने का उदाहरण दिया गया है. तिथं असं लिहिलेलं और आहे, वहाँ पे ऐसा लिखा है, कोणी एकानं मोहरीचा दाना घेतला किसी ने राई का दाना लिया आणि तो आपल्या शेतामध्ये और पेरला. उसने अपने खेत में बोया. आणि ते वाढत वाढत एक मोठं झाड तयार और वो झालेलं बढ़ते आहे. बढ़ते एक बड़ा पेड़ तैयार हुआ. आणि पुढे असं लिहिलेलं और आहे, आगे ऐसा लिखा है, म्हणजे आकाशातील पक्षी आहेत. और जो आकाश में रहने वाले पंछी है, आकाशातले पक्षी आहेत आकाश के पंछी ज्यांना आश्रय नाही आहे जिनका कोई रहने का ठिकाना नहीं, आणि जे निराधार आहेत, और जिनको किसी का आधार नहीं, असे जे आकाशातील पक्षी आहेत. ऐसे जो आकाश में रहने वाले पंछी, आणि मग ते पक्षी येऊन त्या झाडामध्ये वस्ती और फिर करतात. वो पंछी आकर उस पेड़ के ऊपर अपना डेरा बसाते हैं. आणि मग हे काय दर्शवत आहे? और फिर ये क्या दर्शाता आणि है? ज्यावेळेस मंडळी एक छोट्या गोष्टीतून जन्म घेते, जब कलीसिया एक छोटी बात से जन्म लेती है, आणि मला अजून पण आठवतं, और मुझे अब भी याद है, आणि ज्यावेळेस आम्ही चर्च चालू केलं जब हमने कलीसिया स्टार्ट की, आणि मिनिमम एक 4 लोकांना घेऊन आम्ही चर्च स्टार्ट और केलं. ज्यादा से ज्यादा 4 लोग थे. आणि आज त्या 4 लोकांचं और आज उन 4 लोगों में से आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठं झाड झालेलं और आहे. महाराष्ट्र में एक बड़ा पेड़ बन गया है. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं राज्य तसंच आहे, और परमेश्वर का राज्य ऐसा ही आणि है, मंडळी तशीच आहे. और कलीसिया ऐसी आणि है. सुरुवात असताना ते एका मोहरीच्या दाण्यासारखी और असते. जब शुरुआत करते तब वो एक राई के दाने के समान आणि होती पुष्कळ है. जण त्यावेळेस
पुष्कळ जण त्याच्यामध्ये कष्ट करणारे और असतील बहुत से लोग उसमें यदि परिश्रम करने वाले हो, आणि मग त्या मोहरीच्या दाण्याचं रूपांतर और फिर उस मोहरी का दाना उस राई का दाना, त्याचं रूपांतर उसका बदल आणि एका मोठ्या झाडामध्ये होतं उसका बदल एक पेड़ में हो जाता आणि है। पुढे असं लिहिलेलं और आहे, आगे ऐसा लिखा है, आकाशातील पक्षी आकाश के पंछी जे निराधार आहेत, जिनको कोई आधार नहीं, त्यांना कुणाचा आश्रय नाही, जिनको किसी का आश्रय नहीं, आणि मग ते येऊन त्या झाडामध्ये वस्ती और करतात. फिर उन्होंने आकर उन पेड़ के अंदर डेरा दिया। आणि प्रभू येशूने किती ऍक्युरेट हा दाखला और सांगितलेला प्रभु आहे. यीशु ने पूरा बराबर सचमुच ये जो दृष्टांत है बराबर बताया, आणि मग तसंच होतं और वैसा ही हुआ। आणि मंडळी जशी वाढत जाते, और कलीसिया जैसी बढ़ती जे जाती है, निराधार लोक आहेत और जिनका कोई आधार नहीं, आणि जे हताश लोक आहेत, जो निराश लोग हैं, जे तुटलेले लोक जो आहेत टूटे हुए लोग आणि हैं, कुणी ज्यांना जवळ करत नाही कोई किसी उनको पास में नहीं लेता, आणि कुणीतरी त्यांना पापी म्हणून दोष लावण्यात येतो और वो दोष लगाया जाता है उनको कि वो पापी है, आणि असे दुःखित लोक और ऐसे दुख में हुए आणि लोग, मग ते त्या मंडळीमध्ये येऊन वस्ती करतात और फिर कलीसिया में आकर अपना डेरा आणि मग ती देते हैं, मंडळी त्यांच्यासाठी एक आधार होऊन और जाते फिर वो कलीसिया उनके लिए आधार बन आणि जाती ती है, फायनान्सचा आधार बनत और नाही. वो पैसे का आधार में नहीं आणि लेना, कृपा कोण ह्या गैरसमजुतीमध्ये कोणीच राहू नका और ऐसे गैर समझ करके कोई न रहो। आणि ती परमेश्वरच्या वचनाचा सांत्वनाचा आधार घेते परमेश्वर के वचन के द्वारा सांत्वन का आधार है, आणि ते आराधनेच्या द्वारे परमेश्वरच्या उपस्थितीचा आधार आहे आराधना के द्वारा परमेश्वर की उपस्थिति का आधार आणि है, प्रार्थनेच्या द्वारे ते देवाच्या संगतीचा आधार आहे. प्रार्थना के द्वारा परमेश्वर की संगति का आधार आणि है। अशा प्रकारे बायबल मध्ये अनेक वेळेस मंडळींना दर्शवलेला आहे. और इस रीति से बाइबल में बहुत बार कलीसिया को दर्शाया गया है। हालेलुया. हालेलुया। आणि एक मंडळी मी आज तुम्हाला जुन्या करारातून दाखवत आहे पुराने नियम से एक कलीसिया मैं आपको दिखाता हूँ। आणि ती मंडळी आणि त्या मंडळीला काय दर्शवलेलं आहे उस कलीसिया को क्या दर्शाया गया आणि है। ह्या ठिकाणी एका नदीची उपमा त्या चर्चला दिलेली आहे और एक नदी यहाँ पे दर्शाया गया है। आणि एक नदी पण एक कलेसियाला एक मंडळीला दर्शवते. कलीसिया को नदी एक कलीसिया करके दर्शाती है। हालेलुया. हालेलुया। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। आणि एक नदी जी आहे और एक नदी जो है आणि ती पण एका मंडळीला दर्शवते और वो भी कलीसिया को दर्शाती है। आणि एहेजकेल याचा 47वा अध्याय. एजकेल इसका 47 अध्याय। एहेजकेल याचा 47वा अध्याय. एजकेल इसका 47 अध्याय। आणि आम्ही तो पूर्ण अध्याय आता वाचू शकत नाही और पूरा अध्याय अभी हम नहीं पढ़ आणि सकते। जर तुमची इच्छा असेल तुम्ही घरी आज संध्याकाळी ते वाचू यदि शकता. आपकी इच्छा हो तो आप अपने घर में संध्याकाल के समय पढ़ सकते आणि हो। तिथं हेडिंग काय लिहिलेलं आहे मी और वाचतो. वहाँ पे हेडिंग लिखा है, हा मंदिर से बहता सोता। हा मंदिर से बहता सोता. मंदिर से बहता सोता मराठीमध्ये असं लिहिलेलं आहे, मराठी में ऐसा लिखा है, मंदिरातून निघणारी जीवनाची नदी. मंदिर से निकलने वाली जीवन की नदी। म्हणजे काय, यानी क्या, मंदिर आणि नदी मंदिर और नदी ही मिक्स आहे. ये मिलावट है, मिक्स है। हा आणि त्या मंदिरातून ती नदीचा फ्लो बाहेर पडतो. और मंदिर से उस नदी बहती जाती है। हालेलुया. हालेलुया। आणि घाण असं पाणी त्या मंदिरात येतं और गंदा पानी उस मंदिर में आता है। आणि ज्यावेळेस ते त्या मंदिरामध्ये येतं और जब वो पानी मंदिर में आता है आणि मग त्या मंदिरात ते शुद्ध होतं और फिर वो मंदिर में आकर शुद्ध होता है। आणि मग एक नदीचं रूप घेऊन ते पाणी बाहेर पडतं. और एक नदी का रूप लेकर वो पानी बाहर निकलता आणि है। मंडळी एक तशाच प्रकारे और आहे कलीसिया इसी रीति से है। आणि तुम्ही आणि मी एका तशाच प्रकारे आहोत. और आप और मैं उसी रीति से हूँ। आणि एका पापी जीवनाला घेऊन आम्ही मंदिरामध्ये येतो. और एक पापी जीवन को लेकर हम मंदिर में आते हैं। आणि ज्यावेळेस मंदिरामध्ये और आल्यानंतर जब मंदिर में आने के बाद त्याच्या वचनाने आम्हाला आंघोळ घालण्यात येते उसके वचन के द्वारा हमें नहलाया जाता आणि है। त्याच्या रक्ताने, येशूच्या रक्ताने आम्हाला शुद्ध करण्यात येतं. और यीशु के लहू के द्वारा हमें शुद्ध किया जाता आणि है। ज्यावेळेस आम्ही शुद्ध होतो और जब हम शुद्ध होते हैं, त्यावेळेस मंदिरातून बाहेर पडताना आम्ही कसं पडतो मंदिर से बाहर निकलते समय हम कैसे बाहर आणि आम्ही निकलते हैं? दुसऱ्यासाठी जीवन होऊन बाहेर पडतो और हम दूसरों के लिए जीवन बन के बाहर आणि निकलते हैं। दुसऱ्यासाठी आम्ही वाहणार पाणी म्हणून बाहेर और पडतो. दूसरों के लिए बहने वाला पानी करके हम बाहर निकलते आणि हैं। बायबल मध्ये और बाइबल में आणि नदी हे मंडळीला दर्शवलेलं नदी आहे. ये कलीसिया को दर्शाती है। आणि अजून कशा प्रकारे त्या नदीमध्ये परमेश्वरचं काम होतं आम्ही और वाचूया. किस प्रकार से परमेश्वर का काम उस नदी में होता है हम आणि पढ़ेंगे। कदाचित तुम्ही वचन ऐकत असताना और कदाचित ये वचन सुनते हुए तुमच्या लक्षामध्ये येईल, आपके ध्यान में होय आएगा, नदी हे एक मंडळीला दर्शवलेलं आहे. नदी ये कलीसिया को दर्शाती है। आणि आम्ही वाचूया 47वा अध्याय. और हम पढ़ेंगे 47 अध्याय। एहेज गेल्याचा 47वा अध्याय एजकेल इसका 47 अध्याय आणि 12 वचन आम्ही और वाचूया. 12 वचन हम पढ़ेंगे। हा नदी के दोनों किनारों पर इथं लिहिलेलं आहे, नदीच्या दोन्ही बाजूला भांति भांति के खाने योग्य फलदायी वृक्ष उपजेंगे। बस
इथं असं लिहिलेलं आहे, यहाँ पे ऐसा लिखा है, ज्यावेळेस ती नदी मंदिरातून वाहेल जब वो नदी मंदिर में से बहेगी आणि मग त्या नदीमध्ये पहिला काय आढळेल और फिर उस नदी में पहले क्या मिलेगा, आणि पहिला कोणती व्यवस्था केली जाईल, पहले कौन सी व्यवस्था वहाँ पे की जाएगी, तिथं असं लिहिलेलं आहे, वहाँ पे ऐसा लिखा है, तिथं खाण्या योग्य अशी फळं उस वहाँ पे येतील. खाने योग्य फलदायी वृक्ष उपजेंगे। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। नदी ज्यावेळेस उगम घेईल नदी जब उपजेगी आणि तिथं पहिली गोष्ट काय घडेल, तो वहाँ पे पहली बात क्या होगी, आणि तिथं मनुष्यासाठी खाण्याचे काही फळ प्राप्त होतील. वहाँ पे मनुष्य के लिए खाने योग्य फल मिलेंगे। आणि मला की 3रा अध्याय आणि 12 वचन असं और सांगतं, मला की 3रा अध्याय और 12 वचन ऐसा बताता आणि है, माझ्या मंदिरात खायला अन्न असावे म्हणून, और मेरे मंदिर में मेरे भवन में खाने के लिए अन्न हो आणि इसलिए, ह्याच्यासाठी तुम्ही अवघा दशमांश तुम्ही मंडळीमध्ये घेऊन और या. इसलिए तुम अपना पूरा दशमांश भवन में लेके आणि आओ। मग मंदिरामध्ये नंबर 1 पहिली गोष्ट काय प्राप्त होतं, मंदिर में पहली बात क्या प्राप्त होती आणि है, ते आहे की मनुष्यासाठी अन्न त्या मंदिरात असतं. वो है मनुष्य के लिए भोजन वहाँ पे आणि होता ते है। भोजन कसं आहे, और वो भोजन कैसा है, परत एकदा मी वाचूया. फिर से एक बार हम पढ़ेंगे। हा, हम पढ़ेंगे, नदी के दोनों किनारों पर हा. भांति भांति के खाने योग्य भाती भाती के खाणे योग्य फलदायी वृक्ष उपजेंगे। बस. हालेलुया. हालेलुया। नदीमध्ये पहिली गोष्ट तर काय उगवलेलं आहे, नदी में पहली बात क्या उपजेंगे, आणि तिथं खाण्या योग्य अशी फळं निर्माण झालेली आहेत. खाने के योग्य फल वहाँ पे निर्माण आणि होंगे। हे फळ कशाला और दर्शवते, ये फल किसको दर्शाते आणि हे हैं, फळ परमेश्वराचं वचन आहे. और ये फल परमेश्वर का वचन है। आणि ज्यावेळेस तुम्ही मंडळीमध्ये येता जब आप कलीसिया में आते हो, आणि नंबर 1 पहिला तुम्हाला काय ऐकायला मिळतं, पहले आपको क्या सुनने के लिए आणि मिलता है, पहिला तुम्हाला जीवनाचं वचन ऐकायला मिळतं. आपको पहले जीवन का वचन सुनने के लिए आणि मिलता है। कदाचित तुम्ही नवीन पहिले टाइम चर्च मध्ये येता, कदाचित आप पहली बार चर्च में नए आए हो, आणि कदाचित तुम्हाला पहिला आरोग्याची गरज असते, पहला आपको चंगाई की आवश्यकता होती पण है, तुम्हाला चर्च मध्ये काय सांगितलं लेकिन जातं, पहला आपको चर्च में क्या बताया जाता है, इतर चर्च मला माहित नाही, बाकी चर्च का मुझे पता पण नहीं, माझ्या चर्च मध्ये मी असा नियम लावलेला लेकिन आहे. मेरे चर्च में मैंने ऐसे नियम लगाया आणि है। जर तुम्हाला चंगाई पाहिजे असेल यदि आपको चंगाई चाहिए तर तुम्ही येऊन पहिला मंडळीमध्ये बसा तो आप आकर पहले कलीसिया में बैठो आणि परमेश्वराचं वचन ऐका, और परमेश्वर का वचन सुनो, आणि देवाचं वचन तुम्ही पोट भरून खा, और परमेश्वर का वचन यदि पेट भर के खाओगे आणि नंतरच तुमच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. तो बाद में आपकी चंगाई के लिए प्रार्थना की आणि जाएगी। म्हणून इथे एक नदी परमेश्वराच्या मंडीला दर्शवते, और यहाँ पे एक कलीसिया परमेश्वर के मंदिर को दर्शाती आणि है, मंदिरामध्ये पहिला काय तुम्हाला मिळेल, और मंदिर में आपको पहले क्या मिलेगा, आणि पहिला जर काय मिळत यदि असेल, पहला जब कुछ मिलता हो, आणि इथं असं सांगितलेलं आहे, यहाँ पे ऐसा बताया आणि है, तिथं खाण्यायोग्य अशी फळं त्या नदीमध्ये आहे, खाने के योग्य फल उस नदी में है, आणि तुम्ही जे अन्न खाता और आप जो भोजन खाते आणि हो ते तुमच्या शरीरासाठी योग्य नाही आपके आहे, शरीर के लिए वो योग्य नहीं, कारण तेच अन्न पुढे जाऊन तुमच्यासाठी क्योंकि वही भोजन आपके लिए आगे जाकर आणि मग ब्लड प्रेशरची निर्मिती करतं, और फिर बीपी को निर्माण करता आणि है, काही स्वीट तुम्ही अधिक खाल्ल्यामुळे, और यदि कुछ मीठा ज्यादा खाने के कारण, आणि मग त्याचा निर्माण एका शुगर मध्ये होतं, और उसकी निर्मिती शुगर में हो जाती आणि है, काही तेलकट पदार्थ अधिक खाल्ल्यामुळे, और कुछ तेलों के पदार्थ ज्यादा खाने से, आणि मग त्याचं रूपांतर ब्लड प्रेशर आणि हार्ट और अटॅक फिर मध्ये होऊ शकतं. उसका परिवर्तन ब्लड प्रेशर और हार्ट अटैक में हो सकता म्हणजे है। तुम्ही जे आता शारीरिक अन्न खाता जो आप शरीर के लिए भोजन खाते आणि ते हो तुमच्या शरीरासाठी योग्य नाही आहे, और वो आपके शरीर के लिए योग्य नहीं, म्हणून मी असं म्हणतो का लेकिन मैं ऐसा कहता हूँ क्या, ते खायचं नाही. वो खाना नहीं मी चाहिए। तुम्हाला आत्मिक अन्न आणि शारीरिक अन्नामधला फरक दाखवत मैं आहे. आपको आत्मिक अन्न और शारीरिक अन्न इन दोनों में से फर्क बता रहा हूँ। हालेलुया. हालेलुया। आणि शारीरिक अन्न खाऊन खाऊन एक दिवस काय होतं, शारीरिक अन्न खा खा के एक दिन क्या होता आणि है, मग तेच अन्न मनुष्याचा जीव घेतं. और वही अन्न मनुष्य का जीवन ले लेता पण है। योग्य अन्न काय आहे, लेकिन योग्य उचित अन्न क्या हा, है, एक सही अन्न काय आहे, एक उचित अन्न क्या आणि है, बायबल सांगते एक जर मनुष्याच्या जीवनासाठी एक उपायकारक अन्न काहीतरी असेल, और यदि मनुष्य के जीवन के लिए एक अच्छा अन्न, अच्छा भोजन यदि कोई होगा ते परमेश्वराचं तो वचन वो आहे. परमेश्वर का वचन आणि म्हणून है। इथं असं लिहिलेलं आहे, और यहाँ पे ऐसा लिखा है, आणि नदीजवळ और नदी के पास तिच्या काठावर उसके काठ के ऊपर या बाजूला व त्या बाजूला इस बाजू और उस बाजू अन्न देणारी और भोजन देने वाली सर्व प्रकारची झाडे रुजून वाढतील. सभी प्रकार के फल, सभी प्रकार के पेड़ फलेंगे। आणि इथं काय भाषांतर मला व्यवस्थित वाटत और नाही. यहाँ पे मुझे कुछ जो अनुवाद है अच्छा बराबर नहीं लग आणि रहा है। आम्ही हिंदी बायबल मध्ये हम वाचले हिंदी बाइबल आणि में खूप सुंदर त्या पढ़ेंगे ठिकाणी और लिहिलेलं बहुत अच्छी रीति से, सुंदर रीति से यहाँ लिखा है। हा.
नदी के दोनों किनारों पर हा. भांति भांति के खाने योग्य फलदायी वृक्ष खाने योग्य फल. बोलो खाने योग्य. बोलो खाने योग्य फल. बोला खायला योग्य. खाने योग्य फल. आणि जे योग्य अन्न काय आहे और वो योग्य अन्न क्या है? ते योग्य अन्न परमेश्वराचं वचन और आहे. योग्य अन्न परमेश्वर का वचन है. हालेलुया. हालेलुया. आणि मग नदीमध्ये पहिला जर काय तुम्हाला सापडेल और नदी में कुछ आपको मिले, पहला कुछ मिलेगा. आणि त्या नदीमध्ये पहिला तुम्हाला गेल्यावर काय आढळायला और पाहिजे? उस नदी में पहले जाने के बाद आपको क्या मिलना चाहिए? पोट भरून पेट भर के योग्य योग्य असं फळ. ऐसा फल. म्हणजे काय? यानी क्या? परमेश्वराचं वचन. परमेश्वर का वचन. आणि जरी एखाद्या मंडळीमध्ये तुम्हाला हे मिळत नाही यदि कोई कलीसिया में आपको ये नहीं मिलता आणि हो परमेश्वराच्या मापन सूत्रासारखी तर चर्च नाही आहे और परमेश्वर के गिनती के अनुसार भी यहाँ पे चर्च नहीं, आणि तुम्हाला एक कलीसिया नहीं उत्तम है. चर्च कसं पाहिजे और एक उत्तम चर्च कैसा आणि चाहिए? जिथं तुम्हाला जीवनी फळ खायला मिळेल जहाँ पे आपको जीवन का फल खाने आणि के लिए जिथं तुम्हाला मिलेगा. योग्य असं अन्न खायला मिळेल. जहाँ पे आपको योग्य ऐसा भोजन खाने के लिए नंबर मिलेगा. वन. पहली बात, पहिला त्या नदीमध्ये काय सापडेल? पहले उस नदी में क्या मिलेगा? आणि खाणे योग्य अशी फळं सापडेल. खाने योग्य फल आणि मिलेंगे. पहिला मंडळी झाल्यावर तुम्हाला काय प्राप्त होईल? पहले कलीसिया में आपको क्या मिलेगा? आणि तुमचं जीवन परिवर्तित होणारं वचन तुम्हाला आपको मिळेल आपका जीवन बदलने वाला वचन आपको मिलेगा. आणि तुमच्या पापाचा पश्चाताप करलावलेलं वचन तुम्हाला और प्राप्त आपके होईल पापों का पश्चाताप करने वाला वचन मिलेगा. आणि प्रभू येशूची ओळख होणारं वचन तुम्हाला और मिळेल. प्रभु यीशु की पहचान होने वाला वचन आणि मिलेगा. परत ते वचन और वाचूया. फिर से एक बार उस वचन को नंबर पढ़ेंगे. वन. पहली बात, आणि तिथं तुम्हाला काय प्राप्त होईल? आपको वहाँ पे क्या आणि मिलेगा? तिथं तुम्हाला जीवनी फळ मिळेल. आपको वहाँ पे जीवनी फल आणि मिलेगा. तिथं तुम्हाला खाण्यायोग्य फळ मिळेल. खाने योग्य फल आणि मिलेंगे. तिथं तुम्हाला परमेश्वराचं वचन प्राप्त होईल. परमेश्वर का वचन प्राप्त नंबर होगा. वन. नदीमध्ये पहिला काय आढळेल? पहले क्या मिलेगा नदी में? आणि तिथं तुम्हाला जर पहिला काय आढळेल पहले कुछ मिलेगा तर तिथं तुम्हाला पहिला परमेश्वराचं वचन प्राप्त होईल. पहले परमेश्वर का वचन प्राप्त नंबर होगा. दोन. दूसरी बात, दुसरी गोष्ट काय असते त्या नदीमध्ये? दूसरी बात उस नदी में क्या होती है? वाचा परत एकदा पहिल्या पढ़ेंगे फिर से एक बार पहले से. हाँ. नदी के दोनों किनारों पर हाँ. भांति भांति के खाने योग्य हाँ. फलदायी वृक्ष उपजेंगे, जिनके पत्ते न मुरझाएंगे और उनका फलना भी कभी बंद न होगा. हा तिथं लिहिलंय की ती झाडे कधी उगवायची कमी होणार नाहीत. और वहाँ पे लिखा है कि वो झाड़ उस पेड़ के पत्ते कभी न मुरझाएंगे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि तिथं कधी पाने कोमजणार नाहीत. और वहाँ पे कभी पानी का बहना कम न होगा. तिथं कधी पाने कोमजणार नाहीत. वहाँ पे कभी पत्ते मुरझाएंगे नहीं. आणि तिथं तुमचं जीवन कधी निराश होणार नाही. और वहाँ पे आपका जीवन कभी निराश न आणि होगा. तिथं गेल्यावर तुम्ही कधी हताश होणार और नाही. वहाँ पे जाकर आप कभी निराश न आणि होंगे. दुःखी तुम्ही त्या चर्च मध्ये जा और दुखी होकर आप उस चर्च में जाओगे. आणि आनंदित होऊन तुम्ही बाहेर और पडा आनंदी होकर आप बाहर आणि निकलोगे. परमेश्वरच्या मंदिरामध्ये और परमेश्वर के भवन आणि में निराशा ह्या गोष्टीचं नाव नाही आहे. निराशा इस बात का नाम नहीं. आणि बायबल आम्हाला और सांगतो बाइबल हमें ऐसा बताती मी है, तुझी निराशा आनंदामध्ये बदलून टाक. मैं तेरी निराशा आनंद में बदल आणि दूंगा. म्हणून मंडळी हे कशाला और दर्शवतं? इसलिए कलीसिया क्या दर्शाती आणि है? निराशाच्या जीवनाला बदलणारी ही असं चर्च आहे. कलीसिया निराशा जीवन को आनंद में बदलने वाली दर्शाती आणि है. पुढे काय लिहिलेलं आहे और वाचा? आगे क्या लिखा है पढ़ेंगे. त्याची पाने कधी कोमेजत नाही. उसके पत्ते न मुरझाएंगे पुढे वाचा. और न उनका फल भी कभी बंद न होगा. आणि त्याचं फळ कधी थांबणार नाही. और कभी उनका फल न रुकेगा. आकाश आणि पृथ्वी नाहीसं होईल आकाश और पृथ्वी टल पण जाएगी, परमेश्वराचं वचन कधी नाहीसं होणार नाही. लेकिन परमेश्वर का वचन कभी न आणि टलेगा. त्या नदीचं फळ देणं कधी थांबणार नाही. और उस नदी का फल देना कभी न टलेगा. पुढे वाचूया. आगे पढ़ेंगे. हा उनका फलना भी कभी बंद न होगा, हा. क्योंकि नदी का जल क्योंकि नदी का जल पवित्र स्थान से निकला है. बाप रे, दावीद असं म्हणतो, दाऊद ऐसा कहता है, माझा प्रत्येक झरा मेरा हर एक झरना आणि तो तुझ्यापासून आहे. और वो तेरी ओर से है. आणि मंडळीचा जर सुरुवात कुठून तुम्ही विचाराल और यदि कलीसिया की शुरुआत कहाँ से आप पूछोगे, आणि मंडळीची नीव कुठे आहे तुम्ही विचाराल और यदि कलीसिया की नींव कहाँ पे है वो आप पूछोगे, आणि ती नीव स्वर्गाला जॉईंट आहे. और वो नींव स्वर्ग में जुड़ी हुई है. हालेलुया. हालेलुया. आणि ह्या मंडळीचं जे धागा आहे और इस कलीसिया की जो रस्सी है, आणि या मंडळीचं जे मूळ आहे, और इस कलीसिया को जो फाउंडेशन है, मूल है, हा आहे ते स्वर्गाला जोडलेलं आहे. ये स्वर्ग से जुड़ा हुआ है. म्हणून बायबल सांगतं और इसलिए बाइबल कहती है, स्वर्गातून दिल्या वाचून मनुष्याला काहीच मिळत नाही. स्वर्ग से जब तक दिया नहीं जाता तब तक मनुष्य को कुछ नहीं आणि मिलता. मंडळीमध्ये सर्व कुठून येतं? कलीसिया में सब कुछ कहाँ से आता आणि है? ते स्वर्गामधून सप्लाय होतं. और स्वर्ग में से वो आता है. कारण मंडळीचं जीवन क्योंकि कलीसिया का जीवन आणि हे स्वर्गासंग जोडलेलं और आहे. ये स्वर्ग से जुड़ा गया है. पुढे वाचूया आम्ही. आगे पढ़ेंगे. हा.
थैंक यू जीसस। क्योंकि नदी का जल हाँ। पवित्र स्थान से निकला है, हाँ उनमें हाँ। महीने महीने नए नए फल लगेंगे। हा, महिना तो महिना तिथं काय येईल? महीने महीने वहाँ पे क्या आएंगे? आणि नवीन नवीन विश्वासणारे तिथे येते। नए नए विश्वास वहाँ पे आएंगे। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। आणि ज्या चर्च मध्ये महिनो तो महिनो नवीन नवीन विश्वास येत और नाही, जिस कलीसिया में महीना महीना नए नए विश्वास नहीं आते, आणि मग नक्कीच मी असं म्हणतो और सचमुच मैं ऐसा कहता त्या हूँ, मंडळीचा जॉईंट स्वर्गापासून तुटलेला आहे। और वो कलीसिया स्वर्ग से टूट गई है। हा, जी मंडळी स्वर्गापासून तुटलेली आहे जो कलीसिया स्वर्ग से टूट गई आणि है, जो चर्च आपल्याच इच्छेनं चालत और असतं, जो कलीसिया अपने इच्छे से आणि चलता ज्या है, चर्च मध्ये देवाच्या दासाला प्राधान्य दिलं जात, दासों को स्थान नहीं दिया आणि जाता, ज्या मंडळीमध्ये पवित्र आत्म्याला स्थान दिलं जात और नाही, जिस कलीसिया में पवित्र आत्मा को स्थान नहीं दिया आणि जाता, ज्या मंडळीमध्ये वेळेचं स्थान दिलं जात और नाही, जिस कलीसिया में समय का स्थान नहीं दिया जाता, आणि मग ती चर्च स्वर्गापासून तुटलेला और आहे, फिर वो कलीसिया स्वर्ग से आणि टूटी मग त्या हुई है, चर्चची कधीच उन्नती होणार नाही, और वो कलीसिया की कभी भी बढ़ती नहीं आणि होगी। महिनो टू महिनो कधीच नवीन लोक त्या चर्च मध्ये येऊ शकणार नाही। महीने से महीने वो उस कलीसिया में कोई भी नए विश्वास नहीं आणि आए। तिथं असं लिहिलेलं आहे, वहाँ पे ऐसा लिखा आणि है, महिना टू महिना त्या ठिकाणी नवीन फळ येतात। महीने महीने नए नए फल लगेंगे। पुढे वाचूया, उनमें महीने महीने नए नए फल लगेंगे, नवीन नवीन फळ येतील। उनके फल तो खाने के, हा, लगता इकडं ती फळं तर खाण्याच्या, और वो फल तो खाने के, हा, और पत्ते, आणि त्याची पाने, और उसके पत्ते हा, औषधि के काम आएंगे। बाप रे, बोलो यीशु मसीह की बोलो यीशु मसीह की जय। जय। नंबर 1, पहली बात, तिथं तुम्हाला देवाचं वचन खायला मिळेल, वहाँ पे आपको परमेश्वर का वचन खाने के लिए मिलेगा। आणि नंबर 2 तिथं असं लिहिलेलं आहे, और दूसरी बात, वहाँ पे ऐसा लिखा आणि है, त्या नदीच्या झाडाची पाने, और उस नदी के पेड़ की पत्ते, आणि ते औषधासाठी आरोग्यकारक आहे, और वो औषधि होने के लिए उपयोगी होंगे। उपयोगी आहे। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। त्या नदीमध्ये आल्यावर तुम्हाला काय प्राप्त होईल, नदी में आकर आपको क्या मिलेगा? आणि मंडळीमध्ये आल्यावर तुम्हाला काय प्राप्त होईल? कलीसिया में आपको आकर आपको क्या प्राप्त होगा? नंबर 1, पहली बात, पहिली गोष्ट, पहली बात, आणि तुम्हाला तिथं जीवनाचं वचन मिळेल। आपको वहाँ पे जीवन का वचन मिलेगा। नंबर 2, दूसरी आणि बात, परमेश्वर तिथं तुम्हाला शारीरिक सुटका देईल, और परमेश्वर वहाँ पे आपको शारीरिक छुटकारा आणि तुमचा देगा। कोणताही आजार असो, आपकी कोई भी बीमारी आणि रहे, त्या नदीच्या झाडाच्या पानाने ते बरे होईल। उस नदी के पेड़ के पत्तों से वो चंगे हो आणि जाएंगे। पत्ते कशाला और दर्शवतात? पत्ते किसको दर्शाते आणि हैं? पत्ते चंगाईचं सामर्थ्य आहे, और पत्ते चंगाई का सामर्थ्य आणि है, झाडाची पानं हे आरोग्याचं सामर्थ्य और आहे। पेड़ के पत्ते ये चंगाई का सामर्थ्य है। आणि एक वेळेस येशू सभास्थानामध्ये होता, और एक बार यीशु भवन में था, सभास्थान में था, आणि सभास्थानामध्ये असताना, और सभास्थान में रहते आणि हुए, बायबल मध्ये असं लिहिलेलं और आहे, बाइबल में ऐसा लिखा आणि है, तो एक शब्बात आहे, और वो एक शब्बात का दिन है, आणि तो एक शब्बात आहे। और वो आराधना का शब्बात का दिन हा, है। आणि आराधनेच्या दिवशी येशूनं काय और केलं? आराधना के दिन यीशु ने क्या किया? शब्बाताच्या दिवशी प्रभु येशूनं विश्राम के दिन यीशु ने प्रभु यीशु ने मंदिरामध्ये मंदिर में, भवन में आणि लोकांना बरं केलेलं आहे। लोगों को चंगाई दी। आणि हे बघून सदुकी आणि परुषी काय और म्हणाले? ये देखकर सदुकी और फरूसी क्या आणि कहने शब्बात लगे? दिवशी तू लोकांना आरोग्य का देतोस? विश्राम दिन तू लोगों को क्यों चंगा करता है? येशू काय म्हणाला? यीशु ने क्या कहा? तुमच्यातला असा कोण आहे आप में से ऐसा कौन है जो एकाचा बैल सोडून अपने बैल को छोड़कर आणि नेऊन तो पाण्यावर घालत नाही? और पानी के ऊपर वो नहीं ले जाता? आणि येशूने त्या ठिकाणी काय दाखवलं? यीशु ने वहाँ पे क्या दिखाया? आणि येशूने हे सिद्ध केलं और यीशु ने यहाँ पे ये सिद्ध की किया, मंदिरामध्ये संडेला चर्च में संडे के दिन आणि केवळ फळ नसणार आहे, केवल फल नहीं आणि रहेंगे, फक्तच वचन नाही, केवल वचन ही नहीं आणि रहेंगे, वचनाबरोबर आरोग्याची पानं ही और पाहिजे, वचन के साथ चंगाई देने वाले पत्ते भी आणि चाहिए, चर्च मध्ये आरोग्याचं सामर्थ्य उतरायला और पाहिजे, चर्च में चंगाई का सामर्थ्य उतरना आणि चाहिए, चर्च मध्ये लोकांना बरं करायला पाहिजे। और चर्च में लोगों को चंगाई देना कारण चाहिए। हे काय पास्टरचं गिफ्ट नाही आहे, ये कोई पास्टर का वरदान नहीं, आणि हे मंडीतला एक भाग आहे, ये कलीसिया का एक हिस्सा है, आणि त्या झाडाचा एक भाग आहे, और उस पेड़ का एक हिस्सा है, आणि त्या नदीचा एक भाग आहे। और उस नदी का एक हिस्सा है। आणि कोणता भाग आहे और तो? कौन सा हिस्सा है? नंबर 1, पहली बात, आणि ते जीवनाचं फळ और जीवन का फल, म्हणजे वचन हे मंडळीचा एक भाग आहे। जीवन का फल यानी कलीसिया का वचन ये एक भाग है, हा, वचन हे मंडळीचा एक भाग आहे। वचन ये कलीसिया का एक हिस्सा है। नंबर 2,
असं लिहिलेलं वहाँ पे आहे ऐसा लिखा है आणि लोकांना बरं होण्यासाठी और लोगों को चंगा होने के आणि लिए तिथं त्या झाडाची जी पानं आहेत उस पेड़ के जो पत्ते आणि हैं ते आरोग्यासाठी उपयोगी आहेत वो चंगाई के लिए उपयोगी का आणि काम मंडळीचा है। एक दुसरा भाग आहे और कलीसिया का दूसरा भाग है। पहिला पहला भाग भाग आणि तिथं परमेश्वराचं वचन आहे वहाँ पे परमेश्वर का वचन है। दुसरा भाग दूसरा भाग तिथं परमेश्वराचं आरोग्य आहे वहाँ पे परमेश्वर की चंगाई आणि है। जिथं चर्च आहे तिथं काय आहे जहाँ पे चर्च है, जहाँ पे कलीसिया है, वहाँ पे क्या है? आणि तिथं परमेश्वराचं आरोग्य आहे वहाँ परमेश्वर की पण चंगाई आज हे है। वचन ऐकत असताना आज ये वचन सुनते हुए तुम्ही असं म्हणत असाल आप ऐसा कहते हो मिस यू चर्च मैंने चर्च को मिस किया। हालेलुया पण हालेलुया। आज तुम्हाला सांगू दे लेकिन आज मैं आपको आणि एक बताता हूँ दुसऱ्या प्रकारचं चर्च असेल दूसरे प्रकार का चर्च आणि होगा ही भविष्यवाणी झालेली और आहे ये भी भविष्यवाणी आणि ते की दुसऱ्या गई है। प्रकारचं चर्च कुठलं आहे आम्ही और वो बघूया दूसरा प्रकार का चर्च क्या है हम वो देखेंगे आणि आम्ही काढूया हम निकालेंगे। हालेलुया हालेलुया। दुसरे राज्य दूसरे राज्य तिसरा अध्याय दूसरे राजा हो इसका तीसरा अध्याय आणि आम्ही 15 आणि 16 वचन और वाचू 15 और 16 वचन को हम पढ़ेंगे। आणि इथं असं लिहिलेलं आहे यहाँ पे ऐसा लिखा एक है दिवस येणार आहे एक दिन आएगा आणि नदीकडे तुम्हाला जाता येणार नाही और नदी की ओर आपको रुकावट आएगी। हा नदीकडे तुम्हाला जाता येणार नाही नदी के ओर आपको जाने के लिए रुकावट आणि आएगी। नदी काय आहे और नदी क्या है? आणि एक वाहणारी मंडळी आहे और बहने वाली कलीसिया आणि है जीवन वाहणारी ती और मंडळी आहे जीवन बहने वाली कलीसिया है। मग ज्यावेळेस तुम्हाला त्या नदीकडे जाता येणार नाही जब आपको उस नदी की ओर जाने के लिए नहीं मिलेगा आणि आज तीच परिस्थिती झालेली और आहे आज यही परिस्थिति हुई आणि है वाहणाऱ्या नदीकडे कुणाला जाता येत नाही बहने वाले नदी की ओर किसी को जाने के लिए नहीं आणि आ रहा मंडळीमध्ये कुणाला एकत्र येता येत नाही किसी को इकट्ठा कलीसिया में नहीं हो पा आणि रहे हे होणार और ये होगा ह्याची भविष्यवाणी बायबल मध्ये हजारो वर्षापूर्वी और झालेली आहे हजारों साल पहले इसकी भविष्यवाणी बाइबल में लिखी आणि गई है ज्यावेळेस हे होईल और जब ये होगा त्यावेळेस काय घटना होईल तब क्या होगा? परमेश्वरनं एक आयडिया दिलेली आहे परमेश्वर ने एक कल्पना दी है आणि त्यावेळेस तुम्ही काय करा तब आप क्या आणि करोगे? त्याविषयीची भविष्यवाणी झालेली आहे और तभी भविष्यवाणी हुई आज है। सकाळी वचन ऐकत असताना आज सवेरे वचन सुनते आणि समय इथून पुढे असं कधी कोणी म्हणणार नाही इसके आगे कोई भी ऐसा ना की कहेगा मी चर्च मध्ये जात नाही म्हणजे मी समस्यामध्ये आहे मैं चर्च में नहीं जा रहा इसलिए मैं आणि समस्या में हूँ चर्च नसल्यामुळं मी आत्मिक जीवनामध्ये और ढासळत आहे चर्च न होने के कारण मैं आत्मिक जीवन में गिर चुका हूँ। आणि चर्च नसल्यामुळं काय नाही की घरामध्ये कसं आम्ही आराधना करू चर्च नहीं है तो फिर हम कैसे घर में आराधना पण करें? आज मला तुम्हाला सांगू द्या लेकिन मैं आज को आपको परमेश्वर बताता आपलं हूँ वचन पूर्ण करून घेतो परमेश्वर अपना वचन पूरा करके लेता आणि जे है त्याचं वचन पूर्ण व्हायची वेळ आली और आहे जो उसका वचन पूरा होने का समय आया आणि है तो वेळ ही आहे और वो समय ये आणि है ती त्यानं काय दाखवलेलं आहे उसने क्या दिखाया है? दुसरे राज्य तिसरा अध्याय दूसरे राजा और इसका तीसरा अध्याय 15 आणि 16 वचन 15 और 16 वचन आम्ही हम वाचूया पढ़ेंगे। हम पढ़ेंगे पर अब किसी बजाने वाले को मेरे पास ले आणि आओ भविष्यवक्ता म्हणाला की कुणाला तरी वाजवणाऱ्याला माझ्याकडे घेऊन या पर अब किसी बजाने वाले को मेरे पास ले आओ आणि भविष्यवक्ता असं म्हणत आहे और भविष्यवक्ता ऐसा कह रहा है कुणाला तरी वाजवणाऱ्याला माझ्याकडे घेऊन किसी या बजाने वालों को मेरे पास लेके आओ आणि कुणाला तरी वाजवणाऱ्याला माझ्याकडे और घेऊन किसी या बजाने वाले को मेरे पास ले आओ आणि पुढे ज्यावेळेस वाजवणारा त्याच्याकडे आले और जब आगे बजाने वाला उसके पास आया आणि भविष्यवक्ता भविष्यवाणी करू लागला और भविष्यवक्ता भविष्यवाणी करने लगा आणि त्यानं काय भविष्यवाणी और केली उसने क्या भविष्यवाणी वचन की? 15 आणि 16 वचन पढ़ेंगे 15 और 16 वचन। हा पर अब किसी बजाने वालों को मेरे पास ले आओ हा जब बजाने वाला बजाने लगा आणि ज्यावेळेस वाजवणारा वाजवू लागला जब बजाने वाला बजाने लगा आणि ज्यावेळेस वाजवणारा वाजवू लागला तब यहोवा की शक्ति आणि त्यावेळेस परमेश्वराचं सामर्थ्य एलिशा पर हुई आणि एलिशा भविष्यवक्तावर आलेला आहे और उसने कहा आणि त्यावेळेस एलिशाने भविष्यवाणी केलेली आहे इस नाले में तुम लोग आणि ह्या नाल्यामध्ये तुम्ही इतना खोदो कि आणि एवढं खोदा की इसमें गड्ढे ही गड्ढे हा ह्याच्यामध्ये खड्डे आणि खड्डे हो जाए। हालेलुया हालेलुया। आणि या ठिकाणी एलिशाने काय भविष्यवाणी और केलेली यहाँ पे आहे एलिशा ने क्या भविष्यवाणी आणि की? मराठीमध्ये असं लिहिलेलं और आहे मराठी में ऐसा लिखा तरी आता है माझ्याकडे एक वाजंत्री आणा और मेरे और एक बजाने वाला लेके आणि आओ। असे झाले की और ऐसा हुआ कि वाजंत्री वाद्य वाजवू लागला और बजाने वाला बजाने लगा तेव्हा यहोवाचा हात त्याच्यावर आला तब परमेश्वर का हाथ एलिशा पर आया आणि एलिशाने भविष्यवाणी और केली एलिशा ने भविष्यवाणी आणि तो की असं म्हणाला और उसने ऐसा कहा आणि तो बोलला और उसने कहा यहोवा असे म्हणतो परमेश्वर ऐसा कहता है ह्या खोऱ्यात इस झरे में जागोजागी
जगह जगह पे, जागोजागी, जगह जगह पे, जागोजागी म्हणजे काय? जगह जगह पे यानी क्या? इस्रायल नगर, इस्रायल नगर, सांगली, सांगली, कुरुंदवाड, म्हैसाळ, मालगाव, उगार, कात्रा, किर्लोस्करवाडी, पुणा, नागपूर, हे काय आहे? ये क्या है? हे जागोजागी आहे, ये जगह जगह पे है, हे जागोजागी ये आहे. जगह जगह है. आणि ज्या वेळेस तुम्हाला नदीकडे येता येणार और नाही, जब आप नदी की ओर नहीं आ सकते, आणि ज्या वेळेस तुम्हाला मंडळीकडे येता येणार जब आप नाही, कलीसिया की ओर नहीं आ सकते, तेव्हा तुम्ही काय करा? तब आप क्या करो? तुम्ही तुमच्या ठिकाणीच एक खड्डा काढा आप अपने जगह पे ही एक खड्डा आणि निकालो तुम्ही तुमच्या घरामध्येच एक आराधना तयार और करा आप अपने घर में ही आराधना आणि तैयार तुम्ही करो तुमच्या घरामध्येच एक वर्शिप तयार करा. और आप अपने घर में ही आराधना तैयार 17 करो. वचन असं म्हणतं, 17 वचन ऐसा कहता है, कारण यहोवा असे म्हणतो, क्योंकि यहोवा ऐसा कहता आणि है, वारा तुम्ही पाहणार नाही. और हवा आप ना देखोगे. आणि वारा म्हणजे काय आहे? और वायु, वारा क्या है? हवा क्या है? आणि हवा म्हणजे परमेश्वराची उपस्थिती आहे. और हवा यानी परमेश्वर की मौजूदगी है. आणि आज तेच होत आहे. और आज वही हो आणि रहा आम्ही है. फुल्ल वर्शिप करून देवाच्या उपस्थितीला अनुभवू शकना. पूरी वर्शिप करके, आराधना करके परमेश्वर की उपस्थिति को नहीं महसूस कर रहे हैं, कारण आम्ही एकत्र येऊ शकत नाही. क्योंकि हम इकट्ठा नहीं हो आणि सकते इथं हैं. परमेश्वर हजारो वर्षापूर्वी ह्या दिवसाविषयी बोललेला और आहे. परमेश्वर ने हजारों साल पहले इस दिन के बारे में बोला कारण है. यहोवा असे म्हणतो, क्योंकि यहोवा ने ऐसा कहा, वारा तुम्ही पाहणार नाही वायु को ना आणि रखोगे पाऊसही तुम्ही पाहणार नाही. और वर्षा न होगी. पाऊस म्हणजे काय? वर्षा यानी क्या? अभिषेक. अभिषेक. आणि संडेला एकत्र येऊन संडे के दिन इकट्ठा होने आणि के देवाची बाद महिमा तुम्हाला अनुभवता येणार नाही. परमेश्वर की महिमा आप महसूस ना करोगे. आणि त्या आराधनेमध्ये परमेश्वराचा अभिषेक तुम्हाला प्राप्त होणार और नाही. उस आराधना में परमेश्वर का अभिषेक आपको प्राप्त न आणि होगा. त्यावेळेस परमेश्वर काय म्हणतो? तब परमेश्वर ने क्या कहा? तथापि ते खोरे वो झरना पाण्याने भरून जाईल. पानी से भर जाए. हालेलुया. हालेलुया. आणि तुमच्या घरात काढलेला खड्डा और आपके घर में निकाला हुआ खड्डा आणि तुमच्या घरात चालणारी आराधना और आपके घर में चलने वाली आणि आराधना, तिथंच ती परमेश्वराच्या अभिषेकाने भरून जाईल. वहीं पे वो परमेश्वर के अभिषेकाने भरून जाईल. और वहीं पे परमेश्वर के अभिषेक से भर आणि पुढे असं जाएगी. लिहिलेलं आहे, और आगे ऐसा लिखा आणि है, तुम्ही प्या और आप पियोगे. आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही परमेश्वराच्या आराधनेमध्ये परमेश्वराचा अभिषेक भरपूर होऊन प्या. और आप अपने घरों में परमेश्वर की आराधना का अभिषेक भरपूर रीति से पियोगे. तुम्ही व तुमची पाठबळे, आप और आपके बच्चे, तुमची गुरडोरे आपके गाय आणि ते बैल सर्वजण परमेश्वराचं पाणी पितील. और सभी लोग परमेश्वर की पानी आणि ते पिएंगे. कधी पितील? और कब पिएंगे? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये एक आराधनेचं एक वातावरण तयार जब आप करा. अपने घरों में आराधना का एक वातावरण तैयार करोगे. हजारो वर्षापूर्वी केलेली एलिशाने भविष्यवाणी हजारों साल पहले जो एलिशा ने भविष्यवाणी की, आणि ती 2020 मध्ये पूर्ण झालेली और वो आहे. 2020 में पूरी हुई आणि है. नदीकडे जाता येत नाही और नदी की ओर नहीं जाते आणि चर्चकडे जाता येत नाही म्हणून चर्च में नहीं जा रहे एलिशाने हैं. एक भविष्यवाणी केली. एलिशा ने एक भविष्यवाणी तुम्ही की. आपल्या जागोजागी खड्डे तयार आप करा. अपने जगह जगह पे खड्डे आणि तैयार तुमच्या करो. गावोगावात खड्डे तयार करा. अपने गाँव खड्डे तैयार तुमच्या करो. घरोघरी मंडळ्या तयार करा. अपने घरों घर में कलीसिया तैयार संडेला करो. एकत्र बसा. संडे के दिन इकट्ठा फुल बैठो. वर्शिप करा पूरा आराधना आणि करो. परमेश्वरचं दान दशांश गोळा करा. और परमेश्वर का दान दशांश इकट्ठा करो. आणि परमेश्वरला असं म्हणा, और परमेश्वर से ऐसा हे करो. देवा आमच्या घरामध्ये आराधना करो. हे परमेश्वर मेरे घर में आराधना करके हे देवा आमच्या घरामध्ये तुझी आराधना करो. हम हमारे घर में तेरी आराधना करें. आमच्या घरामध्ये संडेला चर्च भरवू. हमारे घर में संडे कलीसिया भरने पे तुझ्या भविष्यवक्त्याच्या द्वारे तू केलेली भविष्यवाणी मेरे भविष्यवक्ता के द्वारा की हुई भविष्यवाणी आणि मी ह्या 2020 मध्ये पूर्ण करत और आहे. मैं इस 2020 में पूरा करता हे हूँ. प्रभू आम्ही घरामध्ये आराधना करू. हे प्रभु हम घर में आराधना करेंगे. हे प्रभू आम्ही घरामध्ये चर्च भरवू हम घर में चर्च का निर्माण करेंगे. आणि तुझ्या वचनाच्या तुझं वचन पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रतिसाद देत और आहे. तेरा वचन पूरा होने के लिए हम प्रतिसाद देते हैं. देवाच्या लोकांना संध्याकाळी मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर के लोगों आज सवेरे मैं आपको बताता हूँ. ही 30 संडेची आराधना आहे, और ये वही है संडे की आराधना जी है, तुमच्या घरामध्ये भरत आहे. जो आपके घर में भरी ही है. परमेश्वराची भविष्यवाणी आहे, ये परमेश्वर की भविष्यवाणी जी है. हजारो वर्षापूर्वी 2020 साठी त्याने केलेली भविष्यवाणी आहे. हजारों सालों पहले 2020 के लिए उसने आणि भविष्यवाणी ज्यावेळेस की तुम्हाला थी. नदीकडे येता येणार जब नाही आप नदी की ओर नहीं आ आणि सकोगे, तुमच्या आहे त्या ठिकाणी तुम्ही खड्डे तयार करा. जिस जगह पे आप हो उसी जगह पे गड्ढे आणि खोदो. तुम्ही जिथं आहात तिथं एक आराधना तयार करा. जहाँ पे हो वहीं पे एक आराधना तैयार आणि त्या करो. आराधनेला शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलवा. और उस आराधना में अपने
सदस्यों को बुलाओ। आणि ज्यावेळेस तुम्ही ती आराधना तयार और करा जब आप वो आराधना तैयार करोगे आणि काय होईल और क्या होगा, आणि तिथं असं लिहिलेलं आहे वहाँ पे ऐसा लिखा है 16 आणि 17 वचन 16 और 17 आणि वचन। तो बोलला और उसने कहा, यहोवा असे म्हणतो परमेश्वर ऐसा कहता है, या खोऱ्यात जागोजागी खळगे करा इस जगह पे जगह जगह खड्डे आणि खोदो। सांगली जिल्ह्यामध्ये जागोजागी घरोघरी चर्चेस सुरू करा और सांगली जिला में जगह जगह घरों घरों में खड्डे खोदो। आणि पलोस मध्ये घरोघरी आराधना सुरू करा और उसमें घर घर में आराधना शुरू करो। आणि पुण्यामध्ये घरोघरी आराधना करा, कोल्हापूर मध्ये घरोघरी आराधना सुरू करा कोल्हापुर में घर घर में आराधना शुरू आणि करो। कुरुंदवाड मध्ये घरोघरी आराधना सुरू करा, और कुरुंदवाड में घर घर में आराधना शुरू करो। म्हैसाळ मध्ये घरोघरी आराधना सुरू और करा, मैसाल में तो घर घर में आराधना शुरू कर्नाटक करो। मध्ये घरोघरी आराधना सुरू करा। कर्नाटक में घर घर में आराधना शुरू आणि करो। तिथं असं लिहिलेलं आहे वहाँ पे ऐसा लिखा है, परमेश्वर असं म्हणाला क्योंकि यहोवा ऐसा कहता है, जागोजागी खळगे करा। जगह जगह पे खड्डे हो जाए। कशासाठी इसलिए 17 वचनात असं लिहिलेलं 17 आहे वचन में ऐसा लिखा है, कारण क्योंकि यहोवा असे म्हणतो यहोवा यो कहता है, वारा तुम्ही पाहणार नाही वायु न चलेगी। आणि ज्यावेळी देवाची महिमा तुम्हाला अनुभवता येणार और नाही जब परमेश्वर की महिमा आप नहीं महसूस आणि करोगे पाऊस तुम्ही पाहणार नाही और वर्षा न होगी, आणि ज्यावेळेस चर्च मध्ये येऊन जो अभिषेक तुम्ही प्राप्त करून घेत होता और चर्च में आकर जिस अभिषेक को आप प्राप्त करते आणि थे, तो अभिषेक ज्यावेळेस तुम्हाला अनुभवायला येणार नाही जब उसमें अभिषेक को आप महसूस न करोगे, आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरोघरी आराधना सुरू जब करा घर घर में आराधना शुरू तेव्हा करोगे, परमेश्वर असं म्हणतो तब परमेश्वर ऐसा कहता है, तथापि ते खोरे पाण्याने भरून जाईल वो सारे को खड्डे पानी से भर आणि जाए तुमच्या घरातलं प्रत्येक घर हे परमेश्वराच्या सामर्थ्याने भरून जाईल और आपके घर का हर एक कोना सामर्थ्य से भर आणि जाएगा। तुमचं किचन परमेश्वराच्या सामर्थ्याने भरून आपका जाईल किचन सामर्थ्य से भर आणि जाएगा तुमचं बेडरूम पती पत्नीच्या प्रेमाच्या सामर्थ्याने भरून और जाईल आपका बेडरूम पति पत्नी के प्यार प्यार के सामर्थ्य से भर आणि जाएगा तुमचे लॉकर परमेश्वराच्या फायनान्स अभिषेकाने भरून जातील और आपके लॉकर फाइनेंस अभिषेक से भर जाएगा। घरात आराधना करणे ही साधारण गोष्ट नाही घर में आराधना करना ये सादी बात साधारण बात आणि नहीं। घरामध्ये परमेश्वरचं चर्च चालणं हे साधारण गोष्ट नाही घर में परमेश्वर की कलीसिया चलाना ये साधारण बात तर नहीं। चर्च मध्ये आम्ही आराधना करतो यदि चर्च में मैं आराधना आणि करता हूँ, देवाची महिमा उतरून येते परमेश्वर की महिमा उतर आती आणि है, देवाचा अभिषेक उतरून येतो परमेश्वर का अभिषेक उतर तर आता तुमच्या है। घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही आराधना जब करता आप अपने घरों में आराधना आणि करते त्या हो, तुमच्या घरामध्ये परमेश्वराची महिमा उतरून तब येते आपके घरों में परमेश्वर की महिमा उतर आती है। परमेश्वराचा अभिषेक उतरून येतो परमेश्वर का अभिषेक उतर के आता प्रत्येक है। कोना आणि कोना अभिषेकाने भरून हर एक जातो कोना कोना अभिषेक से भर आणि जाता तुमचा है। लॉकर अभिषेकाने भरून जातो आपका लॉकर अभिषेक से भर तुमचा जाता है। बेडरूम अभिषेकाने भरून जातो आपका बेडरूम अभिषेक से भर तुमचं जाता है। किचन अभिषेकाने भरून आपका जातं किचन अभिषेक से भर तुमची जाता है। लेकर अभिषेकाने भरून आपके जातात बच्चे अभिषेक से भर आणि जाते घरची हैं। आराधना ही साधी आराधना समजू और नका घर में होने वाली आराधना इस साधारण आराधना आणि जी नहीं। ह्या दिवसामध्ये घरात आराधना होत जो आहे इन दिनों में घर में आराधना आणि हो ती रही है, परमेश्वराची भविष्यवाणी पूर्ण होत और आहे वो परमेश्वर की भविष्यवाणी पूरी हो आणि रही देव है। काय म्हणाला परमेश्वर ने क्या ज्यावेळी कहा? जागोजागी खळगे केली जातील जब जगह जगह खड्डे खोदे जाएंगे, त्यावेळेस काय होईल तब क्या होगा? तथापि कदापि ते खोरे वो खड्डे पाण्याने भरून जाईल पानी से भर आणि तुमचं जाएंगे। प्रत्येक घर अभिषेकाने भरून जाईल आपका हर एक घर अभिषेक से भर आणि तुमचं जाएगा। प्रत्येक घर आरोग्याने भरून जाईल आपका हर एक घर चंगाई से भर जाएगा। आणि मी गेल्या महिन्यामध्ये बघितलेलं आहे पिछले महीने में मैंने देखा आणि जे जे लोक आपल्या घरामध्ये आराधना घेत जो आहेत जो लोग अपने घरों में आराधना ले त्यांनी रहे हैं, आशीर्वादाला प्राप्त केलेला आहे उन्होंने आशीष उनको मिल गई है। आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही नवीन नवीन वस्तू घेत आहात अपने घरों में नए नए सामान आप ले आणि रहे काही हो। लोकांचे नवीन घर होत आहेत कुछ लोगों के नए घर हो आणि रहे काही हैं। लोक जागा खरेदी करत आहेत कुछ लोग जमीन खरीद रहे आणि हैं। कदापि असं समजू नका और कदापि ऐसा मत समझो, ही तुमची तरक्की आहे ये आपकी उन्नति है, ही तुमची तरक्की नाही ये आपकी उन्नति ही नहीं। तुमच्या घरात तुम्ही आराधना घेत असताना आपके घर में आप आराधना लेते आणि समय त्यावेळेस ही देवाची आलेली उपस्थिती और आहे ये परमेश्वर की आई हुई उपस्थिति है। आणि असा निर्णय घ्या और ऐसा निर्णय लो, भलं प्रभू चर्च चालू होईल यदि प्रभु चर्च चालू होगा, संडे सोडून संडे छोड़ के मी एक दिवस माझ्या घरामध्ये रेग्युलर आराधना सुरू मैं ठेवेन एक दिन मेरे घर में रेगुलर आराधना शुरू कारण ज्यावेळेस करूंगा। तुमच्या घरात आराधना सुरू होईल जब आपके घर में नियमित आराधना ज्यावेळेस शुरू तुमच्या होगी, घरात चर्च सुरू होईल जब आपके घर में चर्च शुरू होगा, त्यावेळेस काय बायबल काय सांगतं तब बाइबल क्या बताती तथापि है? तथापि ते खोरे पाण्याने भरून जाईल वो खड्डे पानी से भर आणि ते जाएंगे प्रत्येक घर परमेश्वरच्या आशीर्वादाने भरून जाईल और वो हर एक घर परमेश्वर के आशीष से भर आणि जाएगा तुम्ही प्याल और आप भी होगे, तुम्ही व तुमची मुले बाळे आप प्याल और आपके बच्चे आपकी संतान भी आणि तुम्ही आणि तुमची लेकर बाळ आशीर्वाद और प्याल आप और आपके बच्चे आशीषित आणि पेंगे, तुम्ही आशीष आणि पेंगे। तुमची लेकर अभिषेक प्याल और आप आपके
बच्चे अभिषेक पिएंगे आणि तुम्ही आणि तुमच्या घरातला प्रत्येक कोपरा हा आशीर्वादित होईल और आपके घर का हर एक कोना आशीषित होगा आज संध्याकाळी आज संध्याकाळ आणि घरातली आराधना ही सिरियस न घेणाऱ्या लोकांविषयी बोलत आहे घरों में होने वाली आराधना जो गंभीरता से नहीं लेते उनके बारे में आज मी बोलता त्यांना हूं। सांगत आहे आज मैं उनको बताता हूँ आळस करू नका आलसी मत बनो कंटाळा करू नका आलसी मत बनो कारण खूप मोठं सौभाग्य आपल्याला प्राप्त क्योंकि झालेलं बहुत आहे बड़ा सौभाग्य हमें प्राप्त हुआ हजारो है। वर्षापूर्वी एलिशाने केलेली भविष्यवाणी हजारों साल पहले एलिशा ने की हुई आणि भविष्यवाणी ह्या 2020 मध्ये ते आमच्याकडून पूर्ण होत और ये आहे 2020 में हमारी ओर से पूरी हो आणि रही है घरोघरी आराधना ही साधी गोष्ट नाही घरों घर आराधना घर घर में आराधना ये साधारण बात हजारो नहीं। वर्षापूर्वी एलिशाने केलेली भविष्यवाणी आहे हजारों साल पहले एलिशा ने की गई हुई ज्यावेळेस भविष्यवाणी घरोघरी खडगी काढली जाते घर घर में खड्डे खोदे आणि जाएंगे जागोजागी ज्यावेळेस खड्डे काढले और जाते जगह जगह पे खड्डे खोदे आणि जाएंगे घरोघरी ज्यावेळेस संडे आराधना घेण्यात येईल और घर घर में जब संडे आराधना आणि होगी ते प्रत्येक घर परमेश्वराच्या सामर्थ्याने भरून जाईल और हर एक घर परमेश्वर के सामर्थ्य से भर जाएगा शबालाबा रियादालाबा शखातालाबा शदानामा आणि मी भविष्यवाणी करत आहे थँक्यू जीसस हालेलुया और मैं भविष्यवाणी करता आणि हूँ ही वेळ आहे की मी भविष्यवाणीच्या मोमेंट मध्ये जात और आहे ये समय है कि हम भविष्यवाणी के मूवमेंट की ओर बढ़ रहे आणि हैं जो पूर्ण भारत सुरू होईपर्यंत पूरा भारत शुरू होने तक आणि आराधनेला पूर्ण मोकळीकता मिळूपर्यंत और आराधना के लिए पूरी स्वतंत्रता मिलने तक जो विश्वासोपणाने आपल्या घरामध्ये चर्च चालवेल जो विश्वास होकर अपने घर में चर्च चलाएगा आज एक भविष्यवाणी करतो आज एक भविष्यवाणी करता हूँ तुमच्या लेकरासाठी तुम्ही खूप मोठं इन्व्हेस्टमेंट करत आहात आप अपने बच्चों के लिए बहुत बड़ा इन्वेस्टमेंट कर रहे आणि हो तुम्ही कानानं कधी ऐकलं नाही आपने कानों से कभी न सुना आणि कधी विचार त्या लेवलला घेऊन गेला नाही कभी अपने विचारों को उस लेवल तक नहीं आणि लेके गए हृदयामध्ये कधी अशा कल्पना केल्या नाही. और हृदय में कभी ऐसी कल्पना नहीं आणि की भारत सुरू झाल्यानंतर भारत चालू होने के बाद संडे चर्च परत एकत्र येऊन आराधना सुरू झाल्यानंतर संडे चर्च इकट्ठा होने के बाद आराधना शुरू होने आणि के बाद मोठमोठ्या चमत्कारला तुम्ही अनुभवणार आहात बड़े बड़े चमत्कार को आप लोग आणि महसूस ती करोगे सुरुवात झालेली आहे अभी शुरुआत हो आणि गई तुम्ही है चांगल्या चांगल्या वस्तू घेत आहात आप अच्छी अच्छी वस्तुएं ले आणि रहे देव तुम्हाला हो जागेची प्रबंध करून देत और आहे परमेश्वर आपको जगह की जमीन की उपलब्धता करके आणि मी करके दे भविष्यवाणी रहा करत आहे है और मैं भविष्यवाणी कर आणि रहा हूँ ज्यांच्या घरामध्ये आराधना सुरू आहे जिनके घरों में आराधना शुरू है आणि 2021 लागल्यानंतर 2021 लगने के बाद आणि काही अंशी लोकांना कोई ऐसे लोगों को आणि अजून 2021 लागण्या अगोदर 2021 लगने से पहले आणि परमेश्वर तुम्हाला चांगल्या चांगल्या जागेची व्यवस्था करून देणार परमेश्वर आहे आपको अच्छी अच्छी जमीन उपलब्ध कर आणि एक व्यक्ती असं म्हणत आहे एक व्यक्ति ऐसा कह रहा है तुमच्या मनामध्ये असं म्हणत आप आहात अपने मन में ऐसा कह ती रहे हो भविष्यवाणी दुसऱ्यासाठी असं वो भविष्यवाणी दूसरों के लिए आणि होगी माझी तेवढी कपॅसिटी नाही मेरी उतनी आज कैपेसिटी भविष्यवाणी करतो मैं आज भविष्यवाणी जो करता व्यक्ती हूँ। असं म्हणत आहे जो व्यक्ति ऐसा कह मी रहा है जागा स्वतःची जागा घेण्याची योग्यतेचा नाही मैं खुद की जगह लेने के योग्य नहीं हूँ आणि आज भविष्यवाणी करतो आज भविष्यवाणी करता सगळ्यात हूँ। मोठी जागा तू घेणार आहे सबसे ज्यादा बड़ी जमीन तू लेगा आणि तुझ्या घरावर एक मोठं चर्चची स्थापना होणार और आहे तेरे घर के ऊपर एक बड़ी कलीसिया स्थापन आणि जो होगी कोणी व्यक्ती असा विचार करत और आहे जो कोई व्यक्ति ऐसा ऐसे विचार कर रहा येशूच्या है नावामध्ये यीशु के ही नाम से भविष्यवाणी मोठ्या सामर्थ्याने त्याच्या जीवनात ये काम करते. भविष्यवाणी बड़े सामर्थ्य से उसके जीवन में काम करने पाए थँक्यू जीसस धन्यवाद आजचा यीशु। आजचा संदेश आज का संदेश एक प्रॉफिटिक मेसेज आहे एक भविष्यवाणी का संदेश है एक भविष्यवाणीचा संदेश आहे एक भविष्यवाणी का आणि प्रचार तो है भविष्यवाणीचा संदेश स्वीकारा और इस भविष्यवाणी के प्रचार को अपनाओ आपल्या घरातल्या आराधनेला वाढवा अपने घरों में होने वाली आराधना को बढ़ाओ आणि आतापर्यंत तुम्ही फक्त फॅमिली आराधनेला बसत अभी होता तक आप अपने परिवार को लेकर आराधना जा में तुमच्या बैठे शेजाऱ्यांना होंगे। इन्व्हिटेशन द्या जाओ अपने पड़ोसियों को बुलाओ त्यांना घरी बोलवा और उनको घर में बुलाओ आणि आराधना झाल्यानंतर और आराधना होने के बाद त्यांना चहा पाण्याचा प्रबंध करा उनको चाह नाश्ता का प्रबंध त्यांना करो आनंदित करा उनको खुश करो आणि त्यांना हे वचन सांगा उनको ये वचन की बताओ परमेश्वराच्या भविष्यवाणी पूर्ण होण्यामध्ये परमेश्वर का वचन परमेश्वर की भविष्यवाणी पूरे होने आणि काय तुम्ही में आम्हाला सहयोग द्याल का क्या आपका सहयोग मिलेगा आणि या क्या भविष्यवाणीमध्ये तुम्ही सहभागी व्हाल का इस भविष्यवाणी में आप सहयोग दो आपल्या घरामध्ये आराधनेची स्थापना करा अपने घरों में आराधना स्थापना कारण करो तुम्ही एलिशाची भविष्यवाणी पूर्ण करत क्योंकि आप आहात एलिशा की भविष्यवाणी पूरे कर रहे आणि हो एलिशा काय म्हणाला? एलिशा ने क्या आणि कहा यहोवा असे म्हणतो परमेश्वर ऐसा या कहता खोऱ्या है जागोजागी खळगे करा इस खड्डे में जगह जगह पे खड्डे करो कारण यहोवा असे म्हणतो क्योंकि यहोवा ने ऐसा कहा ज्यावेळेस है वारा तुम्ही पाहणार नाही जब वायु अपना देखोगे पाऊसही तुम्ही पाहणार नाही वर्षा अपना देखोगे तथापि खोरे पाण्याने भरून जाईल सभी खड्डे पानी से भर आणि जाएंगे लॉकडाऊन खूप चांगली गोष्ट और आहे लॉकडाउन बहुत अच्छी बात कारण है तुमची घरं परमेश्वराच्या अभिषेकाने भरून क्योंकि जात आहेत आपके घर परमेश्वर के अभिषेक से भर या आपले रही डोळे है। बंद करूया आइए हम अपने आंखें आपला बंद उजवा हात करें वर करूया अपने दाहिना हाथ ऊपर प्रभूला उठाएं सांगा और प्रभु को माझ्या बताएं घरात आराधना मेरे करण्यासाठी घर में आराधना करने के
लिए मला नवीन नवीन फळं दे प्रभू, मुझे नए नए फल मला दे, नवीन नवीन अभिषेक दे प्रभू, नए नए अभिषेक दे, मला नवीन नवीन कृपादानानं मुझे भर नए प्रभू. नए वरदान से भर माझं दे. घर आहे तुझं मंदिर तयार होऊ दे, तेरा घर तेरा मंदिर बनने माझं पाए, घर आहे तुझं भवन तयार होऊ दे, तेरा घर तेरा भवन बनने आणि या पाए, खोऱ्याचं रूपांतर, और इस गड्ढे का परिवर्तन, आणि या खोऱ्याचं और रूपांतर इस गड्ढे का एका परिवर्तन मोठ्या नदीमध्ये होऊ दे और प्रभू. एक बड़ी नदी में हो जाए. येशूच्या नावामध्ये यीशु के नाम मी से प्रत्येक त्या घरामध्ये ब्लेसिंग बघत हर आहे. एक घर में मैं आशीष देख रहा हूँ. शदानामा, रियांदानामा, शखादानामा, आणि प्रकाश कांबळेसाठी मी भविष्यवाणी करत और आहे. प्रकाश कांबळे के लिए मैं भविष्यवाणी करता हूँ. आणि दक्षिण साईडला दक्षिण साइड में, आणि दक्षिणच्या दिशेला दक्षिण की दिशा आणि दिशा परमेश्वरने में तुमच्यासाठी एक मोठ्या जागेची व्यवस्था करून ठेवलेली परमेश्वर आहे. ने एक बड़ी बहुत बड़ी जमीन की व्यवस्था आपके लिए करके रखी है. रिबाना शदाना रिखादानामा शदानामा रियांदानामा रिखादानामा. हालेलुया, धन्यवाद यीशु. हे 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 ला 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 हे 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 ला 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 तेरी मोहब्बत का मैं हूँ गवाह, बाहों में दी तूने अपनी जगह, कैसे भूलूं तेरी कुर्बानियाँ, कर ना सकूंगा मैं कर्ज अदा, प्यारे मसीहा तू है मेरा जीवन सहारा और आसरा, मेरे लिए तू क्रूस पर मरा, कैसा अनोखा है प्यार तेरा. हालेलुया, हालेलुया. Come on people, worship. हालेलुया, हालेलुया. प्रभु बहुत बार हम इस साल को कोसते थे कि इस साल में ऐसा क्यों हो रहा है, लेकिन प्रभु ये साल हम फिर से एक बार याद करते हैं कि तेरी सारी भविष्यवाणियां पूरा होने का साल है. थैंक यू जीसस. और इस साल में प्रभु तू तेरे दासों के द्वारा आने वाली भविष्यवाणियां पूरा कर रहा है. एलिया के द्वारा आई गई भविष्यवाणी, जगह जगह पे खड्डे खोदो और वो सारे खड्डे पानी से भर जाएंगे, ये भविष्यवाणी तूने पूरी की है राजा. ओ थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड, थैंक यू मास्टर. ओ तू भर रहा है, तू तेरे अभिषेक से भर रहा है, तू तेरे सामर्थ्य से भर रहा है. जिनके जीवनों में कोई कमी घटी है उनके जीवनों की कमी घटी को तू भर रहा है. यीशु के नाम से, यीशु के नाम से हर एक खड्डे भर जाए, हर एक खड्डे भर जाए. जो गड्ढे अधूरे हैं, जिन गड्ढों में कोई पानी नहीं है, वो सारे गड्ढे यीशु के नाम से भर जाए. ओ हालेलुया, हालेलुया. प्रभु तू ऐसा वायदा करता है कि वायु नहीं रहेगी, फिर भी ये गड्ढे भरे जाएंगे. प्रभु हमारे पास पैसा नहीं होगा, लेकिन तेरा अभिषेक होगा, और उस अभिषेक के द्वारा, उस सामर्थ के द्वारा ये सभी गड्ढे भर जाएंगे यीशु के नाम से. क्योंकि जो कोई तेरी कलीसिया है, जो कोई तेरी कलीसिया से जुड़ा हुआ है, वो सीधा स्वर्ग से जुड़ा है राजा. इसीलिए ऐसे लोगों को तू आशीषित करेगा प्रभु जी. ओ थैंक यू जीसस. प्रभु कलीसिया में जब लोग जुड़े थे तब वो आराधना करते थे, लेकिन आज कलीसिया इकट्ठा नहीं हो रही, फिर भी वो प्रभु अपने घरों में आराधना कर रहे. ऐसे सभी लोग आशीषित होंगे प्रभु जी. इस सालों में प्रभु तू आशीष से लेकर आशीष की ओर हमें ले जाने वाला परमेश्वर है राजा. प्रभु 2020 के पहले जो भविष्य 2020 में जो पहले हफ्ता में जो भविष्यवाणी हुई थी, वो इन सालों में तू पूरा कर रहा है. इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं. तेरी योजना हमारी योजना से बढ़कर है, तेरी कल्पनाएं हमारे कल्पनाएं से बढ़कर है. जैसा हम सोचते हैं वैसा तू नहीं सोचता.
लेकिन हमारे सोच से अलग तू सोचता है। और तेरी अलग सोच क्या है, दिनों में तूने हमें दिखाया है प्रभु जी। सारे संसार में वायरस है, सारे संसार में लॉकडाउन है, सारे संसार में लोगों की तरफ पैसा न होते हुए भूख से लोग मर रहे हैं प्रभु, लेकिन तेरी कलीसिया के लोग परमेश्वर पिता आशीष से भर रहे हैं। हम तुझे धन्यवाद देते हैं प्रभु, तुझे धन्यवाद देते हैं कि तू तेरे लोगों की सुधि लेता है और उनके जीवन में तेरे वचनों के द्वारा तू काम करता है प्रभु। इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं। हमारे लोगों के जीवन के हर एक गड्ढे तू भर रहा है, इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं। ये विनती यीशु के नाम से करते हैं, सुन और ग्रहण कर, आमीन। हालेलुया। परमेश्वर के अद्भुत वचन के द्वारा हम सभी लोग आशीषित हुए हैं और मैं आशा करती हूँ जितने लोग इस ऑनलाइन आराधना में जुड़े हैं वो सभी लोग भी आशीषित हुए होंगे, आमीन आमीन। इस समय पास्टर जी है हमारे बीच में, वो आखिरी की प्रार्थना करेंगे और आखिरी आशीष। आणि सिस्टर प्रार्थना करत असताना सिस्टर प्रार्थना करते हुए आणि खरोखर ते भविष्यवाणी मला परत एकदा आठवली और फिर से एक बार वो भविष्यवाणी मुझे याद आणि आई मी भविष्यवाणी केली होती। और मैंने भविष्यवाणी की थी। 2020 साल हे प्रॉफेटिक साल आहे ये भविष्य वक्ताओं का साल है आणि तेच व्हायला लागले और वही हो रहा आणि है प्रत्येक भविष्यवाण्या पूर्ण होत आहे और हर एक भविष्यवाणी पूरी हो रही आणि है। 2020 च्या सुरुवातीला मी एक भविष्यवाणी और केली। 2020 की शुरुआत में पहले सप्ताह मैंने एक भविष्यवाणी की थी। अभिषेकातून अभिषेक अभिषेक से लेकर अभिषेक की आणि ओर जुन्या गाडीतून नवीन गाडीकडे और पुरानी गाड़ी से लेकर नई गाड़ी आणि तक जुन्या घरातून नवीन घराकडे और पुराने घर से लेकर नए घरों आणि तक। ती प्रत्येक भविष्यवाणी मी या वर्षामध्ये और पूर्ण वो हर केली एक बघा। भविष्यवाणी मैं इन साल में पूरा होता हुआ देख रहा आणि हूँ ती फक्त अशाच लोकांच्या जीवनात पूर्ण और होत वो आहे ऐसे ही लोगों के जीवन में पूरी हो रही है ज्याने आपल्या घरामध्ये खड्डा तयार केलेला आहे जिन्होंने अपने घर में खड्डे खोदे हैं, आणि ज्याने आपल्या घरामध्ये आराधना सुरू केली आहे। जिन्होंने अपने घरों में आराधना शुरू की है परमेश्वर असंच तुम्हाला भरत और राहतो परमेश्वर ऐसा ही आपको भरता आणि तो रहे येऊपर्यंत त्याचा आशीर्वाद कधी और न वो थांबतो। आने तक उसका आशीष कभी न खत्म होने पाए। हालेलुया हालेलुया। सो गॉड ब्लेस यू। परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद सो देऊ। परमेश्वर आपको आशीषित करे। आजच्या वचनाच्या द्वारे प्रभूने आम्हाला सर्वांना एक जागरूकतेकडे घेऊन आज के गेलेला आहे। वचन के द्वारा फिर से एक बार परमेश्वर ने हमें जगाया है। हालेलुया। हालेलुया। या वेळेच्या अभावी समय न होने के आम्ही ह्या कारण ठिकाणी समाप्त हम करतो यहाँ पे समाप्त करते हैं। आणि जर कुणाचे काही कमेंट्स असतील यदि कोई किसी के कमेंट होंगे आणि तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये देऊ आप कमेंट्स शकता। बॉक्स में दे सकते हो। या मी डोळे बंद करून आम्ही शेवटची प्रार्थना आइए पण हम समाप्त आंखें बंद करूया। करके आखिरी प्रार्थना करके समाप्त करें। प्रभू येशू आम्ही धन्यवाद प्रभु करतो यीशु हम आपको धन्यवाद देते आणि हैं प्रभू खरोखर तू जागृत करणारा और परमेश्वर आहेस। सचमुच प्रभु तू हमें जगाने वाला आणि प्रभु तू है एक महान सामर्थ्याकडे तू आम्हाला घेऊन जात और आहेस बड़े सामर्थ्य की ओर हमें लेके जाने आणि वाला है। मनुष्याचे मार्ग कदाचित मनुष्याला आवडत नाही मनुष्य के मार्ग मनुष्य को नहीं अच्छे लगते कारण ते परमेश्वराचे मार्ग असतात क्योंकि वो परमेश्वर के मार्ग होते आणि हैं शेवटी ते जीवनाकडे जातात और आखिरी में वो जीवन की ओर जाते आणि हैं। शेवटच्या काळामध्ये आम्ही तेच बघत आहोत और इस आखिरी सालों में इस आखिरी समय में हम यही देख आणि रहे तू हैं। तुझ्या इच्छेनं आम्हाला चालवत तू आहेस। तेरी इच्छा से हमें चला रहा असंच है, सातत्यानं ऐसे चालव। ही निरंतर चला। आभार मानतो प्रभू। धन्यवाद देते हैं प्रभु। वचन ऐकण्या प्रत्येकाला मी ब्लेस करतो वचन सुनने वाले हर एक को तू आशीषित कर येशूच्या नावात यीशु के नाम से आमेन। आमेन। आणि आता देव बापाची प्रीती और अभी परमेश्वर का प्रेम, प्रभु यीशु की कृपा पवित्र